नमस्कार गाववाल्यांनो, कशा असतात सगळे. आशा करते की बरेच असतील सगळेजण आणि सगळेजण देवाच्या कृपेने बरेच असू दे. तर आजचा जो मी व्हिडिओ करणार असे ना, तो असा मीठ मुंबरी गावातील जी वाडी असा म्हणजे जी बौद्धवाडी असा आम्ही जे राहतो तर ती कशी असा तो दाखवूचो मी माझ्या व्हिडिओतून प्रयत्न करते. तर चला आपण बघूया. ह्या असा आमचा घर. ह्या घर ना 2001 मध्ये बांधलेला, म्हणजे आता जवळजवळ 25 वर्ष झाली. त्यामुळे घराची अवस्था पण थोडी बिकट असा. तर आता सुधरवचा असा. आणि ही असं आमच्या घराच्या आजूबाजूची घरा. त्यानंतर आमचा जुना घर दाखवते मी. ह्या असा आमचा जुना घर. या म्हणजे आधी जसा होता ना तसाच असा, अजून काय त्याच्यात म्हणजे सुधारणा वगैरे केलेली नाही. तर चला मी दाखवते तुमका आतमधून कसं असं. होय, ही काकी राहता माझी, म्हणजे माझे आजोबा होते ना, आजोबा त्यांचे भाव वगैरे तिघे जण भाऊ होते. ते ह्या घरात राहायचे. त्याच्यानंतर मग आता मी जा दाखवले ना आमचं घर, त्यामुळं त्यांच्यानी थंय बांधलं. चला पुढे बघू. त्यानंतर ह्यो जो बंगलो दिसता तो माझ्या आजोबांचे 2 नंबर भाव, 3 नंबर भाऊ, त्यांचा जो मुलगा प्राध्यापक राजेंद्र मुंबरकर, त्यांनी हा बंगला बांधला. तर बघू आपण त्यांचा बंगला. तर हा आहे त्यांचा बंगला, आत्मारेणू म्हणून. चला आपण आतमधून बघूया कसा बांधलाय तो. ह्या असा तेव्हाचा घर जुना, ह्या तोडून त्याच्यावरती ह्यो आता बंगलो बांधलेला असा. हे भाई असत बसले. त्याच्यानंतर मग आपण वरती बघूया. इकडे असा गॅलरी. इकडून बघा नदी दिसता. आणि इकडे वरती असा टेरेस. त्यानंतर ही असा बाहेरची जागा. इकडून पण बघा बाहेरची सगळी जागा दिसता. त्यानंतर इकडे बेडरूम. त्यानंतर हा दुसरा बेडरूम आहे. इकडे पण बघा गॅलरीतून सगळी वाडी दिसता आमची. इकडून खाली पण दिसता. म्हशी बघा कशा चालल्यात. मम्मी बदक, वाईट बदक बघ. ते बघ, ते बघ, ते बघ. त्यानंतर इकडे हा खालचा बेडरूम आहे. इकडे टॉयलेट बाथरूम. त्यानंतर हे किचनमधून पण बघा समोर किती मस्त वाटतं. आता समोर खालीच दिसतं. त्यानंतर हे असा मागचा दरवाजा उघडल्यानंतर मस्त अशी गार हवा येतात. खाडी बघा आमका किती जवळ असा. ती अगदी बोलतात ना हाताच्या बोटावर असा, एवढी जवळ असा. चला तर पुढे बघू ना. अशा पद्धतीने म्हणजे सगळ्यांनी आता वेगवेगळी घरं बांधली.
ही असं भाईंनी बांधलेली बावडी. तर आजूबाजूची ती सगळीजणं जवळपास घराती हयच येतात पाणी काढण्यासाठी पिऊचा. त्यानंतर ना ह्यो असा चाफो, ह्यो पण खूप जुनो म्हणजे खूप वर्षापूर्वीचा आमचं बोलतात ना महापुरुषाचं देवस्थान, तर असं इकडे जेव्हा कधी पण मुंबईवाल्या गावाक येतात आणि गावसून जेव्हा हेका जातात ना मुंबई, तेव्हा इकडे सगळीजण अगरबत्ती लावतात. म्हणजे ही पहिल्यापासूनचीच पद्धत असा की अगरबत्ती लावून सांगतात की आमका आमच्या घरी सुखरूप जाऊ दे, किंवा कसलं शुभ कार्य असतं तेव्हा इकडे अगरबत्ती लावून त्या सुखरूप पार पडू दे अशी प्रार्थना केली जाते. हे बघा चाफू. आणि ही इकडची घरवाली आता गेल्यात मुंबई, ती लोक येऊन गेली इकडनं. त्यानंतर ही जी दिसता ना ती ही आमची सरकारी बावडी. ही खूप म्हणजे खूप वर्ष जुनी असा, जेव्हा म्हणजे आजोबा पंजोबा त्यांच्या पण खूप आधीची असा. इकडे पहिली सगळीजणं पिऊचा पाणी भरायची, पण आता कोण वापरत नसल्यामुळे बघा खूप घाण झाली असा बावडीत. आणि इकडे जे लादी असतात ना घातलेले, आता थोडं इकडे कचरो असा, नाही तर आधी जेव्हा सगळ्यांचा वापर होतो तेव्हा एकदम स्वच्छ होता. तेव्हा इकडे सगळ्यांना कपडे धुवायची. म्हणजे आम्हीसुद्धा जेव्हा मी गावी होते ना तेव्हा आम्हीसुद्धा सकाळीच कपडे धुवूक यायची. त्याच्यानंतर गप्पा गोष्टी, काय काय झालं काय काय नाही, सगळ्या गोष्टी व्हायची. खूप मजा यायची तेव्हा. आणि त्यानंतर ही जी दिसता ना ही दुसरी बावडी, ही देवाची बावडी म्हणतात हे का. तर इकडे फक्त पिऊचंच पाणी वापरतात, कोण कपडे बिपडे धुवत नाही. आणि ही बघा आमची खाडी नदी. मागच्या व्हिडिओत मी दाखवलेली ना तेव्हा सुकलेली होती, आता भरलेली आहे. त्यानंतर हे असत माड. कोकणात माड तर सगळीकडेच बघू भेटतात मला, तरी पण मी दाखवते आमच्या इकडचे. आणि हे बघा खाली पण असत. इकडे वय केलेली असा आमच्या इकडे कोकणात हे का ना वय म्हणतात, असा कुंपण घातलेला असा, त्याका आम्ही वय म्हणतो. कारण की म्हशी ढोरा वगैरे कोण जाऊ नये आतमध्ये, त्याच्यासाठी घातलेलं असतं. आमची नदी इकडे तुमका होडी दिसता. ही काय काय जण मग कंटाळ येलो ना की अशीच मग पाणी भरलेलं असला की होडीतनं अशीच फिरू वगैरे जातात. मी पण जाणार आहे तेव्हाच तो माझा व्हिडिओ येतच, तेव्हा तुम्ही बघा. फणस बघा किती लागले ते, काय काय पिकून खराब पण झाले. होय. त्यानंतर ही बघा बावडी, हे जे घरवाले असतात ना त्यांच्यानी ही बांधलेली असा बावडी. त्यानंतर इकडे सगळे माड असतात.
इकडे पण असतात बावडे बघा. आमच्याकडे बावडे बघू भेटतील, कारण खाडी जवळ असल्यामुळे पाण्याचं तसं काय आमका जास्त प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे बरीच जण म्हणजे आपल्या सोयीनुसार बावडे खोदतात. इकडे पण असं बघा बावडी. इकडे सगळ्यांची झाडं असतात, नारळ आणि हे सुपाऱ्यांची वगैरे. या बघा सुपारीचं झाड आता नाही आहेत त्याच्यावरती. त्याच्यानंतर ह्यो चापो असा, तो देवाचो चापो असा. होय प्रॉब्लेम असला लेडीजला की कोण जात नाही ह्याच्या खाली. आता जी ही घरं दिसतात ना, ही पूर्ण मोकळी जागा होती. पण जसं जसं बोलतात ना की फॅमिली मोठी होत जातात, तसे मग प्रत्येकजण वेगळे होतात. तसे प्रत्येकाने आता हे घरं बांधले नाही. तर इकडची पूर्ण जागा ही मोकळी जागा होती. इकडे पण ही जी घरं झाली असत ना, ती मी तर आताच बघतोय. कारण मी पण वर्षातून एकदा येते. कारण मीठमुंबरी हा माझा सासर नाही, माहेर असा. सासर असा माझा राजापूर. पण शक्यतो तिकडे कोण जात नाही, घरातली लोक क्वचितच जातात. हा बघा शान, ह्याने आमच्या इकडे सारवतात. त्यानंतर ही जी दिसता ना, ही आमच्या इकडे देवाची जागा. हय लेडीजला ना जाऊ नाही, म्हणजे मी पुढपर्यंत जाऊ शकत नाही. हे बघा तुमका नारळ वगैरे दिसतील. आणि बऱ्याच जणांका वाटतात की काय ह्या अंधश्रद्धाचा वगैरे सांगता. अंधश्रद्धा की काय तर माका माहिती नाही, पण एवढा माहिती आहे की इकडे जात नाही. आणि एकदा जेव्हा माझे काका गेले होते ना, चुलत काका, चप्पल घालून, तेव्हा त्यांका म्हणजे रात्री जरा असा कोणीतरी बोलतात ना गळा दाबल्यासारखा वगैरे झालेला. आणि त्या मी स्वतः प्रत्यक्षात बघितलेली. त्यामुळे मी असं तुमका बोलू शकत नाही की ही श्रद्धा की अंधश्रद्धा वगैरे, पण मी तर स्वतः बघितलेले. आणि नाहीच जात इकडे कोण, कारण लहानपणापासून आम्ही ऐकत येलो आणि बघत पण येलो, इकडे कोणी जात नाही. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी माफी वगैरे मागितली आणि अगरबत्ती लावून. आणि ह्या जागी पण मी लांबूनच आम्ही बघायची, कारण घाबरून इकडे कोण जात पण नाही. तर मी आता व्हिडिओ दाखवण्याच्या उद्देशाने थोडासा जवळ येईल. हे बघा, इकडे बघू शकतास तुम्ही नारळ वगैरे दिलेला असं. पण इकडे लेडीजला जाऊ अलाउड नाही आणि जातही नाही कोण. त्यानंतर ह्या दिसतात आमचा बुद्ध विहार. आणि मध्ये असा बुद्ध विहार. त्याच्यानंतर मग ही जी साईड दिसतं ना, ते का ना आमच्या इकडे मावळत म्हणतात. आणि डाव्या साईडची, म्हणजे माझ्या डाव्या साईडची जी साईड असं ना, ते का उगवत म्हणतात. कारण सूर्य ह्या साईडला उगवता म्हणून ही साईड उगवत. आणि मध्ये असा बुद्ध विहार. तर चला आपण बघूया बुद्ध विहार. बुद्ध विहार ना बंद असा, कारण की कार्यक्रम असतात तेव्हाच उघडतात. इतर वेळेस कोण पोराबिरा घाण करू नको म्हणून कदाचित लॉक ठेवत असतील, त्याच्यामुळे आपण आतमध्ये नाही बघू शकत. त्यानंतर इकडे सरळ वरती असा बस स्टॉप. इकडे जो रोड दिसता ना वरती, तिकडे असा बस स्टॉप. आणि इकडनं सगळी पहिली पाहुणे मंडळी कोण नाही कोणी यायची ना, आम्ही इकडून बघायची. खायची बस म्हणजे गाडी गेली ना एस टी महामंडळाची, ते आम्ही बघत राहायची कोण येता कोण नाही वगैरे. ह्या असा आमच्या वाडीतील छोटासा दुकान हा छोटासा, पण सगळे वस्तू भेटतात. आदेश मुंबरकर यांचा ह्या दुकानाचा. हे बघा, पण सगळे वस्तू ठेवतात. सगळे वस्तू हवे असलेले आपल्याला भेटतात.
जो रोड दिसता ना इकडनं मग सगळीजणं येतात जातात वगैरे. ही जी वरती दिसतं ती डांबरेवाडी मराठ्यांची घरं. हे बघा असं इकडे डायरेक्ट देवगडला जाता रोड. ही असा सिलेंडरची गाडी किती वर्षांनी बघू भेटली. तेव्हा तर सगळी लोक ह्याच आपला चुलच पेटत होती. आता सगळ्यांच्या घराघरात सिलेंडर येईल. मी तर आताच बघते खूप एवढ्या वर्षी येते तर गावी सिलेंडरची गाडी. त्यानंतर असं हैसून जायचं रस्तो असा. हो रस्तो कुणकेश्वरला पण जाता आणि देवगडला पण जाता. त्यानंतर ही बघा सगळी आंब्याची झाडं बघू शकता तुम्ही. सगळीकडे आंब्याची झाडं आहेत. आणि हा असा फणसाचा झाड फणस धरले आहेत बघा त्याच्यावरती. ह्यो छोटोसो व्हिडिओ माझं तुमका कसं वाटलो तो नक्की कमेंट करून सांगा. आवडलो तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.